पवित्र राया चतुराननापासून यान 10वा ययाती जाणीजे. वैशंपायन मुनी जन्मेजयाला सांगतायत श्रवण चांगल्या प्रकारचं श्रवण कर म्हणताय की ब्रह्मदेवापासून 10व्या क्रमांकावर ययाती नावाचा जो ययाती जे आहे ते ऋषी येत आहे. जन्मेजय म्हणे कथा समजत ऐकावया मी अर्थ होत कर्ण राहले अतिक शुद्धित श्रवण भोजन देईजे. जन्मेजयानं सांगितलं वैशंपायनाला ऐकण्याकरता म्हणे माझे कान आतुरतेनं वाट पाहत आहेत, हे तुम्ही ती कथा मला लवकर सांगा. वैशंपायन म्हणे सावधान देवदैत्याशी वैरमुळी होऊन इंद्रपद घ्यावया हिरण दैत्य उपाय निर्मिले. वैशंपायन मुनीनं जन्मेजयाला सांगायला सुरुवात केली. म्हणजे राक्षस आणि देव यांच्यातलं वैर काय आहे, शत्रुत्व पहिल्यापासून चालूच आहे. आणि मग एक वेळेला राक्षसांनी आणि इंद्रपद हिरावून घ्यायचं असा दैत्यांच्या काहीतरी उपाय त्यांचा चालू झाला. युद्ध करिता अद्भुत जर्जर झाले समजत अपार मूर्ती पावते दैत्य नाही गणित सर्वता. युद्धही चालू झालं, बरेचसे त्यात राक्षस मारल्या गेले. बरे जपून मंत्र संजीवनी शुक्र उठवे दैत्याती चक्षणी विगोद पडते समरांगणी त्याशी उपाय झाले ना. राक्षस मारायचे पण शुक्राचार्य त्याच्यावर पुन्हा अमृताचा संजीवनी मंत्राचा जप करून पाणी टाकलं की ते राक्षस परत जिवंत व्हायचे आणि देव मेले ते मरायचे. अमृत संजीवनी पाहिजे बृहस्पतीपाशी मंत्र नाही पाक शासन हृदयी चिंता रोग प्रवर्तला. आणि देवगुरु बृहस्पती जवळ तारक मंत्र नसल्यामुळे सगळीकडे चिंता देवलोकात चालू झाली. मग बृहस्पतीचा पुत्र कचनामा अति पवित्र ओनने भी परमचतुर कार्य साधने नेटका. बृहस्पतीचा मुलगा देवगुरु बृहस्पती आणि कच त्याचं नाव अत्यंत बुद्धिमान तो. त्या एकांतीने उनी सांगता झाला कुलिश पाणी म्हणे तो शुक्रापाशी जाऊन संजीवनी साधिका. आणि त्या कचाला सांगितलं की तू काय कर. इंद्रानं सांगितलं की तू आता यांच्या गप निघून जा आणि शुक्राचार्यापासून जाऊन संजीवनी मंत्राचा काय कर साधून घे, शिकून घे. तो आहे का नाही. थोडपण अभिमान मी एक जाणता सर्वज्ञ मी असे देव गुरु नंदने हे सर्व ही सांगले. आणि शिकायचं असेल तर एक काम कर थोडपण अभिमान मी जाणता सर्वज्ञ हे सगळं टाकून दे. शिकायचं असेल तर मी मोठा आहे, देवगुरु बृहस्पतीचा मुलगा आहे याचा अभिमान धरून जाऊ नको. परमप्रीती धरून जीवी शत्रुशी मैत्री करावी शुक्रास पार्थून विद्या घ्यावी अनालस्य करू नये. जा म्हणले तू प्रेम निर्माण कर शुक्राचार्याशी आणि त्यांच्याकडून ती विद्या संजीवनी विद्या प्राप्त कर. आणि कशी कर अनालस्य करू नये, आळस ठेवू नको. गुरु शुश्रूषा करून अपार विद्याता साधिते परमचतुर की पुष्कळ धन देऊन साचारण विद्या समुद्र शिष्य होती. अथवा आपली विद्या गुरु देते दुसरी त्यापासून साधिते. चौथा उपाय निश्चितीने विद्या साधनी असे ना. 3 मार्ग सांगितले गुरुकुल विद्या घेण्याचे. एक तर गुरुची सेवा करून विद्या मिळवल्या जाते किंवा गुरुला धन देऊन काय केल्या जाते विद्या मिळवल्या जाते. किंवा आपल्याजवळ काय असेल तर आपली विद्या त्याला देऊन त्याच्याकडून काय शिकल्या जाते विद्या शिकल्या जाते. आता हे कलियुगातला उपाय असेल धनाचा वगैरे एरवी सेवेशिवाय दुसरा विद्येला काय नाही पर्यायच नाही आहे का नाही. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंता. एकाच दरवाजातून जाता येते दाराची सोयी किती सवे डोई फोडू नये खोबराय म्हणतात आहे का नाही. घरात असं तर दरवाजातूनच जावा. भीतीला डोसका आपटून फायदा आणि धनाचा मार्ग म्हणजे भीतीला डोसका आपट नाही काय फायदा आहे. म्हणून सांगितलं बरं चौथा उपाय नाही तरी प्रेम भावे करून कविश्री गावे तुवा शरण नाना कष्ट पीडा सोसरून आपले कारण साधावे. आणि कसलंही तुला कष्ट दुःख झालं तरी विद्या शिकायची म्हणल्यावर ते सहन कर आणि शुक्राचार्य कोणती विद्या शिकून घे. तू चातुर्य शिंदू यथार्थ तुझं काय शिकवावे बहुत आदित्यास प्रभात पाडी म्हणावे न लगे. हुशार आहेस म्हणे तुला काय जास्त सांगण्याची गरज नाही. मृगमद आणि रंभास होत हे पहिले सुवासिक अत्यंत चंदन स्वांगे सुगंध बहुत साह्य न लगे दुसरे पै. मृग
सोगमत आणि रंभाचूर, कस्तुरी आणि कापूर याचा अंगचा सुगंध आहे. त्याला काय दुसऱ्या सुगंध देण्याची गरज आहे का? काय दुसऱ्या सुगंधाचं सहकार्य त्याला घेण्याची गरज नाही. तसा तू चतुर आहेस, तैसा तू चातुर्य भांडार, तुझं सांगणे लगे वारंवार. मग वाचस्पतीश करून नमस्कार आज्ञा घेतली शंकराची. आणि मग कचाना म्हणजे बृहस्पतीचा मुलगा तो कच, त्यानं इंद्राचे सगळं ऐकलं आणि महाराज त्यानं देवगुरु बृहस्पतीला काय केलं, नमस्कार वगैरे करून इंद्राची आज्ञा घेऊन कच जात त्वरे करून मार्गे झाले दिव्य शकून दैत्यपुरीश येऊन निशंकपणे चाललेला. शुभ शकून येऊ लागले. निघाला तो सभा घनवटली अपार, मुख्य वृक्ष परवा दैत्येंद्र पूज्य त्याचा गुरु शुक्रून उच्च स्थळी बैसला. आणि महाराज तो त्या दैत्याच्या दानवाच्या सभेतही गेला. मोठी सभा होती वृक्ष परवा आणि दैत्याच्या तो राजा दैत्येंद्र म्हणजे दैत्याचा इंद्र आहे का नाही, उच्च आसनावर बसलेला तो. आणि गुरु ते शुक्राचार्य त्याच तोलामोलाचे उच्च आसनावर बसलेले. त्या सभेत कच येऊन मुखे जय जयकार करून कालिता दहाला लोटांगण आदरी कवीस ते दवा. कच आला, कचाना शुक्राचार्याला लोटांगण घातलं, उभा टाकला कर जोडून. म्हणे मी आहे देव गुरु नंदन, आलो निष्कपट तुझं शरण तनुवंदने करून या. खरंच सांगितलं की मी काय आहे म्हणे, देव गुरु नंदन आहे. देवगुरु मी बृहस्पतीचा काय आहे, मुलगा आहे. पण निष्कपट भावनेनं तुम्हाला शरण आलोय तन मंदनानं. मी विद्यार्थी तुझा दिन, नित्य सेवा जी असेल पूर्ण तीच सांगावी मज लागून आलो शरण या लागी. त्यानं सांगितलं आता मी तुम्हाला शरण आलोय, विद्यार्थी म्हणून आलोय. खालच्यात खालचं काम मला सांगा, काही अडचण नाही. अरे किती खालच्यात खालचं काम, किती खालचं काम, किती खालचं काम करावं याचं उदाहरण नाथ महाराजांनी दाखवून दिलं आहे का नाही. नाथ महाराजांनी, आपल्याला कथा माहिती आहे सगळ्यांना, आहे का नाही. ब्रह्मचर्य व्रत असतं सहस्त्र वर्ष पर्यंत सेवा करीत निश्चित नानालक्ष्य करोनी. ब्रह्मचर्य व्रतस्थ राहून सहस्त्र वर्ष पर्यंत सेवा करीत. किती दिवस? 1000 वर्ष सेवा केली महाराज. हो, आणि तेवढी शांती बी अनालस्य करून या, आळस केला नाही. विरोध असेल वडिलाशी तो संबंध नाही माझ्याशी. मी निष्कपट मानसीन शरण तुझ्याशी पातळ. तुम्हाला वाटत असेल गुरु रे की तुमचा माझ्या वडिलाचा विरोध आहे, कारण ते दैत्य गुरु आणि हे देव गुरु बृहस्पती आणि ते शुक्राचार्य. पण माझा त्याच्या तुमच्या वैराशी अजिबात संबंध नाही. मी तुम्हाला शरण आलोय, शरण आलो आहे तुझ. उपेक्षिताला जाईल लाज, माझा देवाशी नाही काही काजन. पुत्र तुझा मी आहे, मला त्यांच्याशी काही संबंध नाही, मी तुझाच मुलगा आहे असं शुक्राचार्याला मानला. आणि जर शरणागताला तो असं सांभाळलं नाही, त्याचा जर इच्छा पूर्ण केल्या नाही, तर मला काय होणार आहे? उपेक्षिता जाईल लाज, आहे का नाही. मला माझी अवहेलना केली तर कोणाचं लाज जाणार आहे? तुमचे जाणार आहे का नाही. कवी विचारी म्हणत हा मनाचा निर्मल दिसत, येणे सेवा करिता गौतम बृहस्पती शिष्या मुचा. पिता तोची बोलती पुत्र, येथे नाही अन्य विचार. ईश्लाग्यता मस्तुरन शिष्य गुरु सुता मुचा. आता झालं यांनाही वाटायचं, पण एकदम त्याला विद्या द्यायला 1000 वर्ष झाली तरी दिली नाही विद्या. कारण ही जर विद्या घेऊन महाराज संजीवनी विद्या घेऊन जर देवाकडे गेला परत आपलं जाईल ना. आपलं जवळ जे बळ आहे ते दोघांकडे समान बळ होईल. म्हणून ते विद्या द्यायला काय होत नव्हते, तयार नव्हते. मग दुर्वासो म्हणे अर्धगोल जल काष्टे समेदार येत, फल फुल पर्णाधिक हाणून नित्य देत अशी. आणि मग त्याची सेवा मात्र ती चालूच होती. सडा समार्जन, पादक शालन, वस्त्र क्षालन, अंगमर्दन, व्यजन, पिकपात्र धरून उभा जवळे असे सर्व दाखवा. कपडे धुणं, फुलं आणून देणं, दारात सडा टाकणं, पायातल्या त्यांच्या खडावा चपला काय असतील त्या धुणं, वस्त्राचं धुणं, कपडे धुणं, अंग मर्दन करणं, आहे का नाही, आणि अंग चेपणं असं. आणि पिकपात्र धरून उभा जवळी. पिकपात्र म्हणजे थुकायचं भांड. पूर्वी असायचं ना, ते श्रीमंत लोकांचे पान खायची त्यांना होती. मग थुकायचं तर कुठे थुकायचं, मग त्याच्यात एक जण घेऊनच सोबत तो पिकपात्र ते घेऊन सोबतच असायचा तो शुक्राचार्याच्या.
वेदशास्त्र चर्चा गायन स्तुती वाजे तो शबी मन वै देवयानी ते देखून मित्रत्व वाढी कथाशी. मला असं ते त्याची सेवा चाललेली, वेदशास्त्राची चर्चा गायन स्तुतीवाद असं सगळं तो करायचा. आणि सगळ्याचं मन त्यानं काय करायचा, तो संतुष्ट करायचा. शुक्राचार्याची मुलगी देवयानी, त्या देवयानीनं त्याच्याशी मित्रत्व वाढवलं. भोजन तांबूल फलाहार कथा वेगळी न करीत आचार स्नेह वाढवी आपण कोठे दूर जाऊ नेदी. देवयानी त्याच्या सोबतच काय करायला लागली, राहायला लागली. घेऊन 500 संवत्सर चढती सेवा करी गुरुपुत्र देवयानी प्रीती आपण कचावरी बैसली. येणो घेऊनी वना पाही आचार्याज्ञे नित्य जाई तो दुष्ट दैत्यांनी लवलाहीन एकला वनी लक्षिला. आणि मग गुरुच्या आज्ञेवर तो गायी घेऊन गेला. काही राक्षसांनी त्याला एकट्याला गाठलं. म्हणते हा देवगुरुचाच होत महाकपटी असे धुरत संजीवनी साधू आला येतन लटिकेचे साधू तो दावी तसे. त्याच्या लक्षात आलं कपटाने इथं आलाय, हा संजीवनी विद्या घेण्याकरता आलाय, देवांचाच दूत आहे हा. मग तीक्ष्ण खडगधारी मन मारून टाकीला तो वनांतरी मास भक्षिले उरणचरी उरुक व्याद्रधर जंबुकी. आणि मग त्या राक्षसांनी त्याला काय केलं, जंगलात मारून टाकलं. लांडगे वाघ कोल्हे यांनी त्याचं मासही खाऊन घेतला. असता जाता गवस्ती येनो पातुल्या ग्रहाप्रती कच न दे कोणी चित्तीन देवयानी खेद करी. देवयानीच्या लक्षात आलं ढोरा आले पण ते गुरु आले पण ते कच आला नाही. तिथे अशी म्हणे देवयानी वनी कच मारेला दैत्याने मी प्राण देणे एक क्षणी कच माझा न भेटता. शुक्राचार्याकडे तिने बोलायला सुरुवात केली, मला कच जिवंत पाहिजे नाही तर मी जिवंत राहणार नाही. मृगोत नाही विचारी म्हणी तो कच मारेला दैत्यांनी मास बक्षले स्वापदांनी. हे सर्व ज्ञाने समजले. आता शुक्राचार्य होते ते, त्यांच्या लक्षात आलं यांनी मारून टाकला, आता त्याचा शरीर सुद्धा राहिलेलं नाही. शरीर सुद्धा सगळं खाऊन घेतलं म्हणलेलं जंगलातल्या पशूंनी. कथ सांगे कवी लागून दैत्य मंत्राचे ते अद्भुत श्वापदोदरीची खंडे समजत जळून ते झाला पुरवतून धरण्य सामर्थ्य शुक्राचे. काय शुक्राचार्याचं सामर्थ्य आहे. मला शुक्राचार्यानं मंत्र म्हणले आणि मंत्र म्हणल्याबरोबर हिंस्र पशूच्या प्राण्यांच्या पोटात गेलेलं ते पण शरीर तयार झालं. कथा किती पावर असेल. धन्य सामर्थ्य शुक्राचे असं म्हटले. काय सामर्थ्यवान शुक्राचार्य. आणि म्हणून तर राक्षस एवढे काय होते, बलवान होते. महाराज बळी नाहीये. हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेला. पहिल्या दिवशी इंद्रानं पोपटाच्या रूपात येऊन त्याचा एक राम 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 म्हणला. त्याचं तप काय केलं, भंग केलं. आता परत तपाला जायचं, आता परतही तो भंग करणारच. शुक्राचार्यांनी यज्ञ सुरू केला आणि सांगितलं भगवान विष्णूची सुद्धा ताकद नाही, आता तुझं तप काय करायला, बंद पाडायला. यज्ञ मला चालू केला, जोपर्यंत तुला तुझं फळ तुला मिळत नाही तोपर्यंत माझा यज्ञ चालू राहणार. आणि तुला जे तिथं यज्ञात जर कोणी तुला तपास जर अडथळा केला तर एका होती त्याचं काय करणार, भस्म. भगवान विष्णू असला तर किती पावर असेल महाराज, किती पावर असेल. कसं सांगे तपश्चर्याचा पावर आहे. हे काय कोणाकडून घुसना मिळालेली ताकद थोडीच होती, नाही का नाही. कच सांगे कवी लागून आपलं ज्याचं जे कर्म आहे तो कसलाही असला तर त्याच्या कर्माचं फळ त्याला द्यावंच लागतं. हिरण्यकश्यपूला तपश्चर्या, भगवान शंकर राक्षसाला म्हणत काय नाविलाज होता, ते तपश्चर्या तशा करायचे की नाविलाजाने त्यांना काय द्यावं लागायचा, वर द्यावाच लागायचा. कच सांगे कवी लागून दैत्य मधव दिलेवनी दैत्य गुरु म्हणे ते क्षणी श्रमला शिकवतचा तो. कचानं सांगितलं शुक्राचार्याला, महाराज मला राक्षसांनी काय केलं म्हणे, दैत्यांनी मारलं. कचाला त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं. सांगितलं बाळा तुला खूप कष्ट झाले. बघा सोनमने आणावया गुरु शोध. एकदा गेला असता वनात दैत्य कोणी या म्हणतन उठविला की कवीने. आजच पुन्हा तो एक वेळेला फुलं आणायला गेला. सगळ्या दैत्यांनी पाहिला आणि दैत्यांनी सांगितलं अरे तुला शुक्राचार्याने एकदा उठवलंय म्हणती मग त्यानं उठे पुढती ऐशी करावी आता युक्ती. दैत्य मारुनी मागुतीन शरीर केले दग्ध. राक्षस ते वाटलं आपल्या गुरुला बी काय झालं. मला त्यांनी सांगितलं की तू तुझं मांस प्राण्याच्या का होईना पण पोटात होत ना,
त्याची विष्ठा झाली नव्हती. आता असं काहीतरी युक्ती करा की याचं शरीरच ठेवायचं नाही, मग त्यांनी मारलं ते जाळून टाकलं, सगळं भस्म करून टाकलं. मग भस्मास्ती करून हे चूर्ण मध्यमाची मिळवून शुक्रास करविती प्राशनन हात्याद्वारे करून पाहते किती हे केले. त्याच्या अस्थिची हाडाची राग बनवली, दारूत टाकली आणि शुक्राचार्याला पिया बळच पाच. आता काय जिवंत करेल दैत्य आनंदरी संपूर्ण कथ उठवायचा कुंटाला येत न देवाचे बळ जाळे बनती हिरोनी घेऊन इंद्रपद झालं. आता ते कच आता काही उठवण्याची शक्यता नाही म्हणजे. आणि इकडे देवाचं बळ कमी होतं. दैत्य पुन्हा महाराज बलवान झाले. तो मावळला वासर म्हणे कच न देखे देवयानी इतिहासी येऊन शोक करी पोहोचाल. देवयानी परत बापाजवळ येऊन रडायला लागले. शुक्र म्हणे मारल्या दैत्यानी मध्यात घातला घोटुनी उडती न उठे मागुतीने देव याने रडे. तेव्हा शुक्राचार्याने सांगितलं आता नाही उठत देव. त्याचा सगळा राग करून टाकली, मध्यात घालून बाजू घातले मला, आता तो उठत नाही. शुक्रबाई म्हणे रे वत्सा कोठे आहेस बाळाकाचा येरो म्हणे मी पुत्र साचा तो दुजरीत वसतो शुपा. शुक्राचार्याने आवाज द्यायला सुरुवात केली. ऐकणे हाका मारायला लागला कुठे बाळा तू कुठे बाळा. त्यानं पोटातून आवाज दिला तुमच्याच तर पोटात हे म्हणे. कारण तो गेलाच होता पोटात. मी भाग्याचा बोवस तुझे उदरी झाला वास ठाव नाही बाहेर यावं संख्येला विपर्यास त्याने काय करू म्हणे मी भाग्यवाने माझ्या गुरुच्या पोटात जाऊन बसलो, पण आता बाहेर यायला काय नाही मला लागा हे नाही. आता मी जिवंत होऊ शकत नाही. कवी म्हणे कन्या लागून कच उठविता मज लागून कवी कच उठविता मजला मरण मी वाचल्या कच दर्शन नव्हे कदा तो लागे. शुक्राचार्याने पोरीला सांगितलं कच उठतोय पण मला मारावं लागतंय. मी मेलतो ते जिद्द होईल आणि मला मी जिवंत पाहिजे असेल तर ते जिद्द होणार नाही. बघ तुझला आवडे कोण मत सत्वर सांग वचन देवया म्हणे हे कठीण न व्हावे मरण दोघाशी. देवयाने सांगितलं सांग तुला कोण आवडतं. देवयाने म्हणे हाई बापाही मरायला नको आणि कचाही मरायला नको. आता एक करीत आता संजीवनी देव गुरुस होता तो बाहेर येऊन येतो पुन्हा तुझला उठवी. तिनं लावलं डोकं. आता ती शुक्राचार्याचीच मुलगी होती. तिनं सांगितलं त्याला पोटात संजीवनी शिकवा आणि तुम्ही मरा. तो जिवंत होईल आणि तो जिवंत झाला की संजीवनी मंत्रान पुन्हा तुम्हाला काय करेल जिवंत करेल. शुक्र विचारे मनात कच झाला माझा सूर संजीवनी विद्या हे अद्भुत करावी प्राप्त. कचा शुक्राचार्याला वाटलं आता तो आपला मुलगा झाला आपल्या पोटातून बाहेर येणार म्हणजे दिले त्याला कच न उठता जाण देवयाने देईल प्राण तरी संजीवनी मंत्र संपूर्ण शिकवावा. कचा नाही झाला आपली मुलगी आता जागणार नाही म्हणून शिकवू म्हणे जीवतनुदा मम सुता न्यास बिजा सहित आता संजीवनी मंत्र घेता तो अवश्य आता कच म्हणे. आता ब्रह्मात्यारी चांडाळ क्षय पावती दैत्य सकळ मग कवींद्र होणी दयाळन एकांती सांगे संजीवनी. आता शुक्राचार्य आता दयाळू झाले आणि त्या कचाला काय केला संजीवनी मंत्राचा उपदेश केला. तुला केले शिवाभूत त्याचे फळे तुझ प्राप्त माझी विद्या सुफळ व समस्तन प्रेमे प्रेते उठवी देवाची. पूजा तुला खूप माझी सेवा केली त्याचं तुला मला काय मिळालंय फळ मिळालंय. माझी विद्या तुला आता सफळ होईल. सगळ्या देवांचे प्रेत काय करतो उठव म्हणले. भगवंते उदरीचे देव उपदेशीला जायचा सुख की गर्भही असतात दैत्य बाळके नाराजी त्यास उपदेशीले. अरे असं होतं म्हणे ऐका नाही. शुक्राचार्याला कुठं उपदेश झाला गर्भातच ज्ञान झालं का नाही. किंवा गर्भी असतात दैत्य बाळक नारदी उपदेशीला. प्रल्हादाला उपदेश कुठं झालाय गर्भातच झालाय. गर्भातच आहे का नाही. आजही होतोय आजही होत नाही असं नाही. ते आता एक मुलगा आहे आता त्यांचा मग तुम्हाला मी सांगितलं होतं 9 वर्षाच्या मुलांना शिरी पाठ केली. चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज राऊत बाबा तुम्ही होते त्या कार्यक्रमात. दिनकर बाबा होते देऊळ बीजाचेच वेळेस कार्यक्रम झाला. या सगळ्या महात्म्यांनी त्यात 9 वर्ष म्हणजे काय 9 वर्ष आणि नुसतं त्याला बक्षीस नाही दिलं परीक्षा घेऊन बक्षीस दिलं. पण परीक्षा घेणारे काय साधे लोक होते काय कुठली ओवी विचारायची कुठली कोणती आयात घेतली कुठली ओवी कोणत्या गोव्या म्हणून घेतल्या मला ते खना 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 आणि उत्तरार्ध म्हणला की काय म्हणते ते पाठच झालं पूर्ण पाठ झाली. 9 वर्षाच्या मुलाची 9 वर्षाच्या त्याच्या आईची मुलाखत मी ऐकली नंतर.
त्याने विचारलं की एवढ्या वयात तुम्ही पाठ कसं करून घेतलं या मुलाकडून? तर त्या माऊलीने सांगितलं, म्हणे हा मुलगा पोटात होता त्यावेळेस मी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. गर्भ ज्यावेळेस मुलाचा उदरात होता त्यावेळेला ज्ञानेश्वरीचे मी 108 पारायण केले. म्हणजे त्याची 90% ज्ञानेश्वरी कुठं पाठ झाली? बाहेर फक्त ती निमित्त राहील. कारण 108 पारायण ज्याने केले त्याच्या बहुतेक काय होऊन जाते, आता पाठच होऊन जाते. बरं 108 पारायण केले आहे का नाही? आपण म्हणतो एवढं गेले अकरा मोबाईल कसे कळायला येत हो, म्हातारे कळलं तर मग शिकण्याची मला मोबाईल बिघडला म्हणून घेऊन हुशार अकरा नीट करून गेला बारीक क्षण. ते बारीकच तुला दिसायला पण ते शिकलंय ना कुठं? मागच्या जन्मात शिकला असेल. अरे गर्भातच नाही झालं, काय केला पडायला झालं, उपदेश केला. तैशी संजीवनी ते समय प्रतिष्ठिली कथाचे हृदय, तैसे प्राण सखाया पिता सर्व ठेवणी आपले दावी. तसे तसा बाप आपल्या मुलाला सगळी संपत्ती आपली देतो, तसे शुक्राचार्यानं ती विद्या काय केली, कचाला देऊन टाकली. विद्या जे झाली असं समजतं. म्हणे कथा बाहेर त्वरित उठवी तू माझे प्रेतन संजीवनी जपुनी. सांगितलं कचा तू आता बाहेर ये, संजीवनीचं पाणी मला उठव. मग तो बाहेर येत हृदय वेदून की उदय पावते रोहिणी रमण, तैसा प्रगटला गुरुनंदन तो कवी अचेतन पडियाला. त्यानं हृदय फाडलं शुक्राचार्याचं, कच बाहेर आला, शुक्राचार्य खाली पडले. कच सद्गती ते वेळी म्हणे धन्य तू गुरु माऊली. मग मंत्र जपुनी ते वेळी कविराव उठविला. महाराज त्यानं पुन्हा त्या मंत्राचा जप केला आणि शुक्राचार्याला काय केलं, उठवलं. निद्रित उठे अकस्मात तैसा उठला शुक्र त्वरित, कत धावनी चरण धरित प्रेमे क्षाळित नाही नव्हतं की रडू लागला महाराज गुरुला. पायावर पाय धुतले आपल्या डोळ्यातील आसवांनी शुक्राचार्याचे. उभा टाकला कर जोडून आरंभिले गुरुस्तवन, म्हणजे त्रिभुवनीचे गुरुत्व संपूर्ण एकवटले तुझ्या ठाई. शुक्राचार्याचं वर्णन करू लागला. अरे सगळ्यात तिन्ही लोकातले गुरु आणि सगळ्या गुरुचं प्रेम तुमच्या जवळ आहे, नाही का नाही? एवढे तुम्ही प्रेमळ आहात. सकळ गुरु रत्ने कपदक, त्यात वरिष्ठ तू मध्यनायक. गुरु द्वादश गुरुत्वी असते देखन स्वामी ऐका अनुक्रमे. धातुरवादी गुरु प्रथम दान, दुसरा गुरुदानी जे चंदन, तिसरा विचार गुरु पूर्ण अनुग्रह गुरु चौथा. 12 प्रकारचे गुरु सांगितले. त्यामध्ये धातुरवादी मूल द्रव्याचा तीर्थ म्हणजे आपल्याला धनाचे दिशा दाखवणारा आपला काय म्हणले पहिला गुरु आहे का नाही? तो पहिला गुरु आहे प्रथम दान. दुसरा गुरु जाणे जे चंदन, चंदनाला गुरु मानले. दुसरा गुरु जाणे जे चंदन. तिचा विचार गुरु पूर्ण. तिसरा गुरु आहे विचार, आपल्या जवळचा विचाराचा आपला काय गुरु आहे. वाम विचार असेल तर वाम मार्गाला लावणारा गुरु, सद्विचार असेल तर सन्मार्गाला लावणारा गुरु आहे का नाही? अनुग्रह गुरु चौथा पै, आणि आपण जो अनुग्रह घेतला तो आपला काय चौथा गुरु आहे का नाही? परीस गुरु पाचवा, परीस हा काय पाचवा गुरु आहे. कश्यप दानी जे सहावा, कश्यपाला 6वा गुरु मानले. 7वा गुरु चंद्र ओळखावा, दर्पण 8वा दानी जे. 7वा गुरु चंद्र आहे, 8वा गुरु आरसा आहे. आरसा म्हणजे आरसा म्हणजे जे आहे ते सत्य दाखवणारा. डावी आरसा नकट्या काही सापालटे, बरोबर आहे का नाही? जसं आहे तसं काय करतो तो दाखवतो. म्हणून 9वा दानी छायानिधी, 10वा नादनिधी त्रिशुद्धी, कोच पक्षिनी कृपानिधी 11वा ओळखी जे. 9वा दानी जे छायानिधी, छायानिधी काय असेल ते 9वा गुरु. 10वा नादनिधी आहे का नाही? आणि क्रोच नावाचा पक्षी हा 11वा गुरु आहे. सूर्यकांतकार 5 प्रकार हा 12वा शेवटी निर्धार. याचा अर्थ साचार अनुक्रमे आहे की जे ऐका ते गुरु गुरु कसे आहेत. धातुरवादी गुरु तो कोण ऐका. आता हे गुरुचे लक्षण सांगितले. आता तो गुरु कशा कशा त्याचा विस्तार करताय. धातुरवादी गुरु तो कोण? शिष्य हाती करवे तीर्थाटन, नाना साधने सावधन शेवटी ज्ञान प्राप्त होय. काय बरं का? कोणताही ग्रंथ घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, फक्त तो ब्रह्मज्ञान्या महात्म्यांनी लिहिलेला काय असावा ग्रंथ असावा. आता कोणी काही ग्रंथ करेल मला, कोणी कुठलंही काही वाचतं नाही मला तिथं तर असं सांगितलंय, पण त्याला आधार कोणाचा आहे? त्या ग्रंथाला आधार लागेल. कारण मला रजोगुणी तमोगुणी बुद्धीने लिहिलेल्या ग्रंथात रजोगुण तमोगुण उतरल, कसा तो गुण उतरल?
नाही. सत्वगुण्यानंही लिहिलेला ग्रंथ चालत नाही. शुद्ध सात्विक म्हणण्यापेक्षा गुणातीत झालेल्या महात्म्याचा काय वाचावा ग्रंथ वाचावा. नाही विडभार तुका म्हणे साना थोर, हे तेच म्हणू शकतात. मग आपल्याला कुठेतरी मर्यादा सांभाळून काय केल्या जातं ग्रंथाचं, आणि ते त्याच्यामुळे मग साधकाचा मार्ग काय होतो, भ्रष्ट होत जातो. आहे का नाही. कोणाचंही वाचूच नाही, कोणाचंही आहे का नाही. कुणाचंही लेख काय करू नये, वाचूच नाही. एक तर तुकोबर आहे ज्ञानोबरायाचं वाचावं, आहे का नाही. नाहीतर त्यांच्या मार्गावर अनुक्रमण करणारा जर असेल तंतोतंत तर काय करावं, त्याचं वाचावं. बरोबर आहे का नाही. आता कोणताही ग्रंथ, आता पहिल्यांदा आपल्या सांगितलं धातू दाखवणारा पहिला गुरु. याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की आपल्याला सोनं दाखवणारा काय गुरु आहे आपला. झालं ना महाराज, व्यावहारिक ज्ञान मानलं गेलं ना की धन दाखवणारा पहिला गुरु. काय काय का आता तिथून पुढे त्याचा विस्तार केलाय. धातुरवादी गुरु तो कोण, धन दाखवणारा गुरु पहिला मान्य, पण कोणतं धन, शिष्या हाती करवी तीर्थाट, हे म्हणून तर मी म्हणलं ना ग्रंथ महाराज कुठं त्याच्यात व्यवहार उतरू दिलेला नाही. शिष्या हाती करवी तीर्थाटन, नाना साधने साधून शेवटी ज्ञान प्राप्त होय. नाना प्रकारचे साधन त्याच्याकडून साध्य करून घेतो. हे खरं धन दाखवणे. धन दाखवणारा म्हणजे हे धन दाखवणाऱ्याला गुरु म्हणलेलं नव्हतं. शेवटी ज्ञान प्राप्त होय, मग त्याला साधन करून शेवटी काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. एक भक्तास दूर करून भक्ताशी तारे समागमे पूर्ण, जैसा मलयगिरी चंदन सुवासिक करी वृक्ष सर्व. एक भक्ता अभक्तास दूर करून, अभक्ताला काय करतात, दूर करतात, आणि भक्ताचं काय करतात, समागम. संगती भक्ताची, अभक्ताचा त्याग. नाही का नाही. जैसा मलयागिरी चंदन सुवासिक करी, मलयागिरीतला चंदन सगळ्या वृक्षांना काय करतो, सुवासिक करतो. परी हिंगण आणि वंश याच न करी सुवासिक, तैसा अभक्त त्यागी भक्तास तारी पुरुष साचतो. मला चंदन सगळ्या झाडांना काय करतो, सुवासिक करतो, पण दोन झाडाला त्यालाही सुवासिक करता आलेलं नाही, करत नाही. तो करता आलेलं नाही म्हणण्यापेक्षा तो काय करत नाही. हिंगण नावाचं झाड, हिंगण काहीतरी एक वन औषधी असं त्याचं दिलेलं आहे. हिंगण आणि येळू बांबू याला तो करत नाही. बोरीला नाही करत, बोरीला नाही. चंदन आणि बोरी व्यापलेल्या करत वाटते. बोरी म्हणजे बोरबरी आहे. येळूळ का करीत नाही त्या. तुमचे हिंगण नावाचं झाड नाही पाहिलं असेल कोणाचं, काय माहिती. हिंगण बेट आहे ना, त्याला करत नाही. आणि येळूळ करत नाही, आहे ना. येळूळ का करत नसेल ते, हिंगांचं नाही मला त्याचं कमीपणा माहित, पण येळूळ गाठ हिसला येतो. चंदना संगती काय ते असती जवळ, काय त्याचा होते का जवळच गाठीसले येतात. मला संदेहाच्या ज्याच्याकडे संशयाची गाठ ही त्याचं चंदन होतच नाही म्हणतात, आहे का नाही. नाही करत महाराज तो. याच न करी सुवास तैसा अभक्त त्यागी भक्ता संतारी पुरुष साचतो. महाराज हा भक्त संताच्या जवळ जाऊ दे, नाही तर कुणाच्या जवळ जाऊ दे, त्याचं नाही होणार. हेवे खळा काय केल्या उपदेश, नव्हेची मानस शुद्ध त्याचे, आहे का नाही. तुकोबारायांनी 2-4 उदाहरणं दिले तिथं. महातीर्था माझी नव्हे देशातीची श्याम करणं, बरोबर आहे का नाही. तेवे खळा काय केल्या उपदेश, नव्हेची मानस शुद्ध त्याचे. श्वानाशी पाजिले शर्करा पियुष, श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावले, बरोबर आहे का नाही. सर्पाशी पाजली शर्करा पियुष, अंतरीचे विष पालटून येणे, आहे का नाही. म्हणून काय फायदा होत नाही. इंगण वगैरे विचार करू सारासार पद्धती, श्रवण करवे शिष्य हाती, तो शेवटी साक्षात्कार पावती पिपी लेखा मार्गे. विचार गुरु कोणता आहे,
विचारही गुरु आहे महाराज. सारासार पद्धती शिष्याशी शिष्य हाती श्रवण करविती. शिष्याला सार काय आसार काय हे ऐकवतो की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. हे योग्य आहे आणि अयोग्य आहे म्हणजे व्यवहारात नाही, व्यवहार अयोग्य आहे आणि भक्ती मार्ग योग्य आहे हे जो काय करतो सांगतो. शेवटी साक्षात्कार पावती आणि मग पिपीलिका मार्गे मुंगीच्या मार्गाने हळूहळू का होईना हळूहळू डाळे डाळे ते शिष्य कुठं जातात सद्गतीला जातात. एका अनुग्रह गुरु दे त्याचे प्रतापे ज्ञान वाढत. सायाच न लागत येते तर ऐशे सामर्थ्य एकाचे. काही काही गुरु असे आहेत महाराज अनुग्रह दिल्याबरोबर शिष्याला काय होतं ज्ञान होतं. काही त्याला कष्ट करावे लागत नाहीत असे सामर्थ्य गुरुचं आहे. तुका मुनी कानी आई केली महातत्वाचे झाला घात. जीवपणा पाचवा गुरु परिसदान स्पर्शे लोहाचे करी सुवर्ण. तैसे दयाच्या स्पर्श करून दिव्य ज्ञान साधका. पाचवा गुरु परिसासारखा गुरु कसा परिसाला लोखंडाला लागला की लोखंडाचं सोनं. तसं शिष्याच्या मस्तकावर हात ठेवला की लगेच बरोबर आहे का नाही लगेच काय होतं त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. महावाक्याचे नावे कृपेचे खावे. माथा हात ठेविला नो हे थापटीला जैसा आहे का नाही. माथ्यावर हात ठेवला की झालं त्याला ते ज्ञान. कश्य गुरु तोचे पाय कृपा अवलोकने लावलाय. विलोकित ज्ञान होय कुर्मी पाय ब्रिजे. कश्य गुरु म्हणजे कासव गुरु. कासव गुरु त्याला हाते ठेवायची गरज नाही नुसती नजरेवर नजर पडली की न्याहाळीले आपुले पदी पैसविले. त्याला कश्य गुरु म्हणतात ऐक नाही. उदय पावता चंद्र चंद्रकांतास फुटे फुटे पाजर. दयावत होता अंतर दुर्ते साचार शिष्य धरती. महाराज काही काही गुरु त्याच्या पुढची चंद्र कुठं कितीतरी महाराज लाखो किलोमीटर वर उगवतो आणि चंद्रकांत म्हणाले इथं काय फुटतो पाजर फुटतो. तसा गुरु कुठेही असतो त्या शिष्याला आपोआप काय होतो ते ज्ञान प्राप्त होतं. महाराज ते द्रोणाचार्य काय त्या एकलव्याच्या संगत सोबत थोडेच होते. कुठं द्रोणाचार्य कुठं एकलव्य कासवासारखंच त्या चंद्रासारखंच का नाही. तिथून पाजर फुटून त्याला ज्ञान काय झालं प्राप्त झालं नाही का नाही. आठवा गुरु दर्पण दर्शनी होय स्वरूप ज्ञान. ऐशे त्रयाचे सामर्थ्य पूर्ण सायास काही नाही. आठवा गुरु दर्पण आरशासारखा स्वरूप नुसतं दर्शन झालं की स्वरूपाचं काय होतं ज्ञान होतं. दुसरं सामर्थ्य दुसरे उपाय करायची गरज नाही. छाया दीपक्षी अवधारी जो गगनी वास्तव्य करी त्याची छाया पडे ज्याचे शरीर मग पृथ्वीपती होतो. छायानिधी नावाचा एक पक्षी आहे म्हणे. तो आकाशात भ्रमण करतो आणि त्या पक्षाची सावली ज्या माणसाच्या डोक्यावर पडते तो राजा होतो. अशी पक्षी दिसली तर जाधव घ्यायच्या पडली आपल्या डोक्यावर पक्षी डोक्यावर राजा होतो. तो ज्या पुरुषाचे दुर्लभ दर्शन अवचत कृपा कर लागता पूर्ण कैवल्य प्राप्ती दिव्य ज्ञान स्पर्श मात्र होय. असे काही काही महात्मे आहेत की महाराज त्यांचं अचानक अकस्मात जरी आपल्यावर छाया पडली की लगेच त्याचा काय होतं त्याला ज्ञान होतं. ठाऊ दयाचे संगे ब्रह्म भाव शांतसे तीर्थराव दर्शने प्रशस्तीशी ठाऊ. नुसतं दर्शन झालं की तुटी दैन्य गेले झाले संत आहे की नाही. कृपा लागत सुवर्ण होते. आता नादनिधी महामणी नाद आहे तो धातूची ध्वनी पडे कानी. दृष्टीने देता स्वस्ताने सुवर्ण होती सर्व धातू. आता नादनिधी नावाचा एक महामणी म्हणले त्याचा नुसता आवाज धातूवर पाडला की त्या धातूचं काय होतं सोनं. लोखंडाचंच नाही धातू कोणतं असतो सोनं सोडून चांदी पितळ कथल कोणतंही असतो त्याचं काय होतं सोनं होतं. तैशी ज्या पुरुषाची करणी ऐकता मुमुक्ष कारुण्यवाणी दर्शन न होता तेच असताना दिव्य ज्ञान प्रगट व्हा. त्यांचं दर्शन घ्यायचं काम नाही. तसेच नादमणी आहेत गाथान ज्ञानेश्वरी भागवत काय येतं नादमणी तिथं जायचंच काम नाही. त्यांची वाणी कानावर कुठेही पडो लगेच त्याचं काय होतं ज्ञान होतं. आता जैशी क्रोंच पक्षिणी समुद्र तीरे पिले ठेवणी चारा घ्यावया लागून इंदूर देशाप्रती जाय. आता क्रोच नावाची पक्षिणी आपले पिलं समुद्राच्या कडीला ठेवते आणि चारा घेण्याकरता कुठेतरी लांब जाते. षण्मास पर्यंत कालकर्मी पिले इकडे तैशेची जीत क्षणात या आठवणी मनातून बाह्य उर्ध्वमुख करून 6 महिने वापस येत नाही ती चारा घेऊन. पक्षीने किती दिवस येत नाही आणि मग पिले 6 महिने काय पाहतात तिची
वाट पाहतात, कधी येते वाट पाहतात, आहे का नाही? वर तोंड करून काय करतात ते वाट पाहतात. त्यात स्नेह निश्चिती पिली येते पुष्ट होती, देतो आठवी ज्याची चिती ते तर ती स्वस्त. मग त्याच्या आठवणीनच पिल्ले काय होतात, पुष्ट होतात, वाढतात. जसं काही गुरु त्याची आठवण केली कुठे करा की लगेच तिथं आपोआप त्याला ज्ञान काय होतं. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्व ज्ञान. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. तुकाराम नाम घेता. मग देव होतच म्हणल्यावर आहे का? नाही कुठेही म्हणा. सूर्यदर्शने सूर्यकांतात अग्नी पडे अकस्मात बिली येते पुष्ट कार्पास तत्काल दग्ध होत. इच्छा नसता सूर्याची पास. सूर्यकांत नावाचा मणी आहे का नाही? मला सूर्याचे किरण त्याच्यावर पडले की त्याच्यातून काय निघायला लागतो, विस्तू पडायला लागतो. आता त्याच्याजवळ जर कापूस असेल तर त्याची इच्छा नसली तरी कापसाला जाळावं लागतं, जळून जातो कापूस. त्याची इच्छा न धरिता अकस्मात त्याची दृष्टी जिकडे धडकत तो पुरुष विधेयतून पावे तत्काळ त्याची. तसं त्याची इच्छा नसली पण एखाद्या माणसावर नुसती सहज नजर पडली तर त्याचा काय होऊन जातो, आम्ही करू दृष्टी पुढे, आहे का नाही? आम्ही दृष्टी पुढे गाढवाचे काय करू, पुढे करू. मला याच्यावर चुकाय ती कुठं कथा आहे मला माहित नाही की तुकाराम महाराजाला गाढवावर बसवलं. कधी चरित्रात आली का? या चरित्रात नाही, पण कथा आहे नाही पण ती कुठं आहे कारण नाही. मला तरी असं वाटतं की त्या प्रमाणाला बनवली ती कथा कोणतरी सुपीक डोकं लावलं. कारण एखाद्या महात्म्याच्या मुखातून अद्याप आपण ऐकलेली नाही, आहे का नाही? चरित्रातही नाही आणि महात्म्याच्याही मुखातून. कारण एखाद्या वेळेला महात्म्यांच्या अनेक चरित्र वाचलेले असतात, कोणतरी एखाद्यानं मधात लावलेली असेल ती, पण तिथं लावतात की तुकोबाराय गाढवावर बसले, गाढवावर मिरवणूक काढली आणि खाली पाहिलं तर त्याचं घोडं झालं आणि तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आवली आली म्हणून गाढवावर बसली म्हणजे आपली वरात नव्हती. हे काय माहितीये का, हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला जर एखादं वाचलेलं नसताना किंवा एखाद्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं नसताना तुकोबाराय सारख्यावर असे ये रे म्हणलं एक राजा होता त्याला 1500 बायका होत्या, ते मरू द्या तिकडे. दृष्टांत तिकडे जोडलेले चालते. पण तुकोबाराय ज्ञानोबाराय संतांच्या जीवनावर काही काय असेल, काय असेल ते असेल. मला जे राऊत बाबा विचारायचं दिवसाचं म्हणते काय विचारायची हिंमत होईनच. कारण त्यांच्या मुखातून चरित्र पूर्ण मी त्यांच्या मुखातून तुकोबारायचं ऐकलं पण त्यांनी सांगितली नाही, आहे का नाही? मग त्याला काय आधारा वाचून काय सांगायची काय असं म्हटलं. तो अभंग कसा आहे खरा. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, चगळी वाहना माघारिया बांडा सुना. तुकोबाराय म्हणतात ये तुकोबारायची माघारी निंदा चालू होती. कोणीतरी म्हणला सर महाराज दुष्ट लोक आहेत तर तुमची निंदा करतात. तुकोबाराय म्हणले अरे त्यांनी माघारी का करावी, आमच्या तोंडावर येऊन करावी ना, समोर येऊन करावी. मला तुमच्या पुढे निंदा केली तर तुम्ही त्याला दंड द्याल का? तुकोबाराय म्हणले दंड कशाला देऊ आम्ही, मग काय करू गाढवाचे घोडे आम्ही करू. आमच्या समोर आल्यावर तो दुष्टच राहणार नाही, त्याला मी सज्जन करू. पण काय करावं, सगळी वाहना माघारिया आमच्या माघारी तो वाहनाचं गणे म्हणजे चेष्टा करणे, निंदा करणे. तो आमच्या माघारी काय करतोय. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. हा त्या अभंगाचा काय शिक्का आहे, बरोबर आहे का नाही? तिसरे चरण काय आठवण. सोंग संपादनी तरी करू शुद्ध वाणी, पण सगळी वाहनान माघारी या माघारी काय करतायत आमच्या समोर या. तसं सहज जर नजर पडली तरी त्याचा काय होऊन जातो, उद्धार होऊन जातो. असे महात्मे काही
तैसे ऐशी द्वादश गुरु तुये पूर्ण ओवाळी होई तुझ वरून ऐकता कथाचे स्तवन कवी श्रेष्ठ संतोषाला. मला शुक्राचार्याला आपल्या शिष्याने केलेलं वर्णन ऐकून आनंद वाटला. कथा शिरी झाली आलिंगन करे कुरवाळी वदन म्हणे चांडाळ दैत्य दुर्जनन तुझ मारून टाकिले. आणि मग महाराज कचालाही शुक्राचार्याने आलिंगन दिलं. अरे चांडाळ दैत्याने तुला मारलं. मध्ये महाराज शिवेचं महत्व किती ऐका. काय शिवेत किती पावर आहे, किती पावर आहे शिवेत माहितीये. शुक्राचार्य कोण येतं, कोणता महात्मा नाही, कोणत्या दिंडीत वारकरी येतं, दैत्य गुरु येतं. कोण येतं, दैत्य गुरु, हे लक्षात घ्या. आणि सतत शुक्राचार्याचं प्रेम कोणावर आहे, दैत्यावर. सतत प्रेम कोणावर आहे, राक्षसाचंच पद कसं होईल याचाच विचार त्यांच्याकडे. दैत्यावर आहे महाराज, सतत दैत्यावर प्रेम आहे. पण एका देव गुरुच्या मुलानं सेवा केली आणि इतकी सेवा केली की आज ते शुक्राचार्य म्हणतात चांडाळ दैत्य दुर्जन. दैत्य कसे येत, चांडाळ का तुझं मारून टाकिले, तुला काय केलंय, मारून टाकले. याला म्हणतात शिवेची पावर, नाही का नाही. मध्यात घालून दूध दुर्जने पाजी गेले मध तरी विष्णू असते निर्लज्ज सहारती सर्व. शाप दिला महाराज दैत्याला शुक्राचार्याने. गुरु असो तुला मारलं आणि तुला मारून मला मध्यात पाजलं, मी शाप देतो म्हणले दैत्यांना की हे निर्लज्ज विष्णूच्या हातानं सगळे मारले जातील. हा काय दिला, स्वतः गुरु असून स्वतःच्या शिष्याला काय देऊन टाकला, शाप देऊन टाकला. आणि म्हणून तर भगवान विष्णून सगळ्याचा काय केला, नाश केला, नाही का नाही. का ग बकरिता मारिले बालपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आजपासून मद्यपान, काय 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 दुसरा एक शाप दिला. आजपासून मद्यपान जो कोणी करेल ब्राह्मण तो नीच अनामिका होऊन नरक दारुण भोगेल. आजपासून जर कोणी ब्राह्मण महाराज मदिरा पान करेल तर तो शूद्रापेक्षाही काय होईल, शूद्र होईल आणि त्याला घोर नरकात जावं लागेल. ते शुक्राज्ञ अवतारा न मोडवे हरिहरा मद्यपान करिता विप्राण पायचित नाही. ब्राह्मणांना दारू पिले तर त्याला कुठंच काय नाही, पण या तीर्थाला जाय नाही तर कुठे जाय प्रायचित नाही. महाराज इथं म्हणतात की शुक्राचार्याची आज्ञा भगवान शंकरन भगवान विष्णूही मोडू शकत नाही. असं सहस्र वर्ष झाले पूर्ण. कथाच म्हणे भृगुनंदन आता स्वस्तला जाऊन आपुला श्रम करीतो. सांगितलं आता तू शुक्राचार्याने सांगितलं कथाला तू आता निघून जा तुझ्या घरी. नमस्कारोनी गुरुचरण निघता आला गुरुनंदन. तो देवयानीने येऊन पदरीशनी धरलेला निघाला होता. कसं देवयानी आली मुलगी शुक्राचार्याची, त्याच्या पदराला धरलं. म्हणे मी तुझी आई धरलेली आज तू सुंदर निर्दोष पुरुष आसुरी पाळून निश्चेषण 2 वेळा टाकेले. म्या शुक्राचार्याशी बोलिले 2 वेळा तुझा जन्मविले. मानस तो पदी गुंतले वरीन वेग येतो तुला. तिनं सांगितलं की मला तुझ्याशी काय करायचा विवाह. अरे 2 वेळा तुला मी जिवंत करायला लावले शुक्राचार्यांना. विद्या विनय संपन्न तुझं सारिका नाही आन मत सारिकी दुसरी काय विनंत्री भुवनात असे ना. तुझ्यासारखा विद्या विनय संपन्न कोण आहे आणि माझ्यासारखे सुंदर कोण आहे म्हणाले. अमृत संजीवनी विद्या पूर्ण तुझं प्राप्त झाली माझ्यानं मद वरिता भृगुनंदन स्नेह वाढविले विशेष. आणि सांगितलं की माझ्यामुळे तुला ती संजीवनी विद्या काय झाली, प्राप्त झाली. आणि पुन्हा माझ्याशी लग्न केलं तर माझ्या पित्याचं प्रेम तुझ्यावरचं डबल वाढेल. पहिला शिष्य पुन्हा जावई होशील. कच बोले आदरे तुम्ही आम्ही एकोदरे बंधू भगिनी निर्धारित नाही दुसरे सापत. त्याने कथान सांगितलं नाही आपण तर बहीण भाऊ, कारण आपण एका उदरातून. माझाही जन्म कुठं झाला शुक्राचार्यांच्या उदरातून. तुझं मद जन्म नसताना कवींद्राचे उदर पूर्ण ज्येष्ठ भगिनी माते समान धनी वचन बोलशी. सांगितलं तू माझी मोठी बहीण आहेस. आता मी तुझ्या बापाच्याच उदरातून जन्माला आलो आहे. यावरी देव यांनी बोलत कथा तू नष्ट परम धूर्त माझे ना पूर्वेशी म्हणत कपट व साधवतो तुझे. तिनं सांगितलं अरे तू कपटी आहे म्हणे, माझी इच्छा पूर्ण करत नाही, तू साधू नाही, तू कपटी आहे. संजीवनी मंत्र निर्मळ होईल तुझा निष्फळ बीजे व्यर्थ गेली सकळ समय फळ न देते. तिनं सांगितलं तुला जो संजीवनी मंत्र मिळालाय तो फळ देणार नाही. त्याला शाप एवढं करून मिळवलं गेलं, समय फळ न देती. महाराज बीज जर हे असेल कमकोत असेल तर ते फळ दे नाही देणार. कच म्हणे देव यानेशी विचार न करता मग शापेशी तू ब्रह्मकन्या निश्चय क्षत्रियाशी वर्ष त्याला दिला जमला. तेव्हा म्हणला तो मला शाप दिला, विचार न करता दिला. मी तुला शाप देतो तू ब्रह्मकन्या असली तरी तुला क्षत्रियाशी काय करावं लागेल,
विवाह करावा लागेल. कदा नवरीत ब्राह्मण तुझं शाप ने दे मी कठीण, तू स्नेह केला असाधारण गुरुनंदनी, तुला जास्त कठीण शाप देत नाही कच म्हणला, कारण तू माझा दोनदा काय वाचवलाय, जीव वाचवलाय, म्हणून तुला एवढा छोटा शाप दिला. आणि माझ्या गुरुची मुलगी आहे तू, मद मंत्र न फळे निश्चल, तरी उपदेशीन तुझे कार्य चालेल विषय गुरु प्रसाद करून त्या सांगितलं काय हरकत नाही, मंत्राचं फळ मला मिळणार नाही, मी दुसऱ्या शिकवल आणि त्याच्या फळ मिळवून घेईल, काय अर्थ नाही. ऐशे बोलून तारास होत शक्रपदास पावला त्वरित, सामोरा येऊन शचीनाथन सन्मानित गुरुता. मला कच निघून आला तिथून आणि इंद्राच्या भुवनात आला. इंद्रानं स्वागत केलं. देवनी अक्षम आलिंगन दिवे आणि बैसवून वाद्य गजरे करून मिरवित नेला स्वस्थाना. वंदनीय गुरुचरण सभी पैसे सहस्र नयन, कचे सांगितले वर्तमान शक्र ऐकून संतोषाला. इंद्रालाही आनंद झाला की हा मंत्र काय झालाय, त्याच्याकरता ते इंद्रानं पाठवलं होतं. सभेच मंत्र ते वेळा कचे गुरुचा सांगितला, प्रतीती समवेत फळाला आनंदलाच देवराव. आणि मग तो मंत्र कचानं आपल्या गुरुला म्हणजे बृहस्पतीला सांगितला आणि त्या मंत्राचा फळ तिथून पुढे त्यांना मिळालं. इंद्राला आनंद झाला. दिव्या भरणी दिव्यसनी गुरु कच पूजिले दोन्ही, देव समस्त लागता चरणी धन्य करणी कथाचे. कथाचे सगळे देव वर्णन करू लागले. इकडे शुक्र शिष्य वृष परवा, जो दैत्यमानची म्हणती मगवा, दैत्य समुदाय आगवान आज्ञा श्री वंदे तसे. इकडं शुक्राचार्याचा शिष्य वृष परवा मला बलवान होता आणि त्याच्या बरोबर देव सुद्धा युद्ध करायचे नव्हते. सगळे आसुर लोक त्याचे काय करायचे, आज्ञा आपल्या डोक्यावर घ्यायची, आज्ञा पाळायची. तो शर्मिष्ठाचे दैत्य कुमारी, लावण्य समुद्राची लहरी, देवांगण न पावती सरेन आवडी सुंदरी पितया ते. शर्मिष्ठा दैत्याची मुलगी असलेली रूपवान होती. महाराज तिची बरोबरी करणारी अप्सरा सुद्धा स्वर्गात नव्हती आणि आपल्या वडिलालाही ती आवडायची. शुक्रकन्या देव यांनी सौंदर्य रत्नाची दिव्य खाणी, वन क्रीडेत दोघे जणी नित्या झाल्या एकदा. आणि मग काय झालं, शर्मिष्ठा हे आणि देव यांनी दोघं मैत्रिणी, आणि मैत्रिणी एक दिवस जंगलात काय झाल्या, फिरायला निघाल्या, वन क्रीडा करायला. परिचारिका 10 सहस्त्र, स्त्रियांचा सर्व दळभार. शर्मिष्ठा देव यांनी सुंदरन प्राण सख्या परस्पर. आता ते महाराज शुक्राचार्याची मुलगी आहे का नाही, आणि ते सुद्धा देव यांनी निघाल्या. अनेक सैन्य बरोबर होतं, काही स्त्रिया भरपूर बरोबर होत्या. देखते रमणीक उद्यान नंदनवनाहून सुंदर गण, त्यात सर्व निर्मळ जीवन मराळ तिरे किरडते. शर्मिष्ठा आणि देव यांनी तिरी वचने भूषणे ठेवणी सख्या समेत नग्न होणे सरोवर जीवनी किरडती. आणि मग त्या सरोवरात स्नान वगैरे करायला लागल्या. फिरता फिरता कमळे तोडून करी घेते, परस्पर जळ शिंपते, नाना कुसरी गायन करते ना अप्सरा जायशा दिव्य पै. आणि मग त्यांची ती जलक्रीडा चालू झाली, फुलं वगैरे तोडणं, गायन करणं. शनेसहित पुरंदर मार्गी चालता दळभार, स्त्रिया क्रीडा सत्वरण वायू योगी सुटला. रस्त्यानं पुरंदर चालला होता सैन्याबरोबर. कोणीतरी स्त्रिया स्नान करायला म्हणून तो वायू योगानं पुढे निघाला. अनिल वेगे करुणी वस्त्रे जाती गुंडाळूनी, दुरी ऐकता पुरुष आणि घाबऱ्या कानी धावणल्या. पण काय झालं महाराज, वाऱ्याच्या वेगानं तिथून तो गेला. घोडे वगैरे असतील आता ते वेगानं गेले आणि त्या घोड्याच्या वगैरे त्या वाऱ्यानं ते किंवा वस्त्र काय झाले ते लांब गेले. आणि कोणीतरी पुरुषाचा आवाज येतोय म्हणून त्याही घाबरल्या. शर्मिष्ठेचे दिव्य वस्त्र भार्गवी नेसली सत्वर, तिचे क्षीरोदक पवित्र राजकन्या ओढी तशी. आणि मग त्या दोघी मैत्रिणीच्या त्या कपडे इकडे तिकडे उडून गेले आणि राजाच्या मुलीचे कपडे देवयानीने घातले, शुक्राचार्याची मुलगी, आणि देवयानीचे कपडे शर्मिष्ठेने घातले. मैत्रिणीच्या कपड्यात बदल झाला. दूर गेले निर्जर भार, मग सावध होणे समग्र, आंबरे आपली सतुरम परस्पर. मग दूर लांब गेल्याच्या नंतर कपडे काय करायला लागल्या, त्या बघायला लागल्या माझे कपडे तुला तुझे मला काय फरक पडला, झालं गडबडीत आहे का नाही. क्रोधायमान देव यानी शर्मिष्ठेस बोले कठोरवाणी, तू परम नष्ट राजनंदिनी वसन माझे नेसनी. मला देव यानी राग आला ऐका नाही. देव यानी सांगितलं का ग, तू राजाची मुलगी आहेस पण माझे कपडे का घातले.
अशी ती तिला बोलायला लागली. तू अपवित्र परमनिषिद्ध, पितृभाग्याचा चढला मज, माझा पिता शुक्र प्रसिद्ध, त्याच्यावर दे राज्य तुम्हा झालं. तिला सांगितलं तू राजाची मुलगी आहे, पण माझा बाप शुक्राचार्य आहे आणि माझ्या पित्यामुळे तुम्हाला काय आहे, तुझ्या बापाला राज्य आहे. माझे पिते याचे पादोदक, श्रीवंदी तुझा जनक, राज्य भोगिता सम्यकन शुक्र प्रसादे करून. तुझा बाप राजा असला तरी माझ्या बापाच्या पाया पडतो म्हणे, त्याच्या चरणाचं पाणी घेतो आणि त्यामुळे तो राजा आहे. ऐकता कोपली राजकुमारी, तू राजा श्रीताची कन्या दरिद्री, तुझा ताठान मावे अंबरी, तोड आवरी तोंड आवरी शतमुखी. कशाचा परिणाम आहे माहितीये का? बापही जास्त कमवून ठेवल्याचा परिणाम. यायला जर खुर्पी उचलून निंदायला जायला लागला तर कशाला मांडत होत्या? अरे हे नक्कीच आहे. ज्या बापानं पोरायला कमवून ठेवलं, साचोनिया मरे धड लावी पोराशी बांध. ती म्हणे अगं माझा बाप राजा आहे म्हणून तुम्हाला खायला भेटते. ती म्हणे आता त्या दोघांची भांडणं सुरू झाली. तुझा बाप भिक्षुक, तुझा बाप कसा आहे, त्याने भीक मागवून खाऊ. आमच्या असं त्यांचं सुरू झालं. महाराज ठाऊक आहे परान्न भक्ष, माझा जनक देतो विकन मातरी सती भक्षोनिया झालं. आपण अयोग्य बुद्धिमंत पंडिताशी करी वाद, आपण निशस्त्री धरुणी मदन धावणी रण शुरावरी, आपण मागणार विकारी दातया सांगी आपली चोरी, तू तैशीच मूळ निर्धारी विप्र विकारी पिता तुझा झालं. सांगितलं काही माणसं असे असतात कसे, आपण बुद्धिमंत पंडिताशी वाद करी. आपल्याला कतही बुद्धी नाही आणि वाद कोणाशी करायला आहे? पंडिताशी. आपल्याला बुद्धी नाही तर आपण घबरावं, पण वाद कोणाशी? मग भूपतीशी दावा त्या कर्तव्या आगी लागू. आपण मंद बुद्धी आणि परत पंडिताशी काय करायला लागला? वाद करायला लागला एखादा. ऐका नाही, आपण निशस्त्री धरुणी मत धावत शिरोन शिरावर, आपल्या हातात काठी पण नाही आणि तलवार ज्याच्या हातात त्याच्या अंगावर धावून चाललाय, ते तुकडा पडेल. बरोबर आहे का नाही? तसं म्हणायला लागले. आपण मागणारे भिकारी दातया सांगे आपली चोरी, किंवा भिकारी आणि करणारा म्हणायलाय आपण असा माणूस आहे की कोणालाच नाही म्हणत नाही, सांगायलाय कोणाला? आणि मुखे म्हणे राजा म्हणे तोंडी. आहे का नाही? कर्णासारख्या उदाहरणात त्याला आपली थोरवी सांगायला घेऊन मागणारा. तसा तुझा बाप म्हणे भीक मागतोय आणि आम्हाला मला सांगायला लागली शर्मिष्ठेशे तिने दाशी लावून, मुष्टी घाते पुष्टी मर्दून, वनी कुपा माझी टाकून आपण गेली स्वस्ताना. शर्मिष्ठेने दाशी लावून, शर्मिष्ठेने आपल्या दाशीला काय केलं? लावून दिलं. एक प्रहार मला देवणीच्या मस्तकावर केला आणि तिला टाकून दिलं जंगलात, निघून गेली. निशेष निमाली देव याने शर्मिष्ठ हा कुपा माझी टाकून निघून गेली. निशेष निमाली देव याने शर्मिष्ठा गेली संतोषून मानून, तो ययाती रावताय म्हणून मृगया मी शेपात आला. आता तिला वाटलं ती काय झाली असेल, गेली निघून. शर्मिष्ठेला आनंद झाला, मरून गेली म्हणे ती. पण मला त्याच दिशेनं ययाती राजा आला. ययाती शिकारी करता आला. अश्वारूढ एकला दळभार दुरी राहिला, तृषेने परम श्रांत झाला शोध येत आला. त्याला लागली तहान, वाड्यावर बसलेला सगळं सैन्य बाजूला राहिलं. त्या आला त्या येईल तर त्यात स्वल्प आत इंदिरे समान सुरेख, ललना करे परम शोकन दीर्घ सुरेख. तसे त्यात पाणी होतं कमी. वाकून पाहिलं तुम्हाला जी सुंदर कोणीतरी मुलगी काय करायला लागली? रडायला लागली. या ते बोली उरवणी, कोणाची तू सुंदर नितंबिनी, कुमारी की सुवासिनी, या स्थळी पडलीस का? त्याने विचारायला सुरुवात केली, कोण आहेस बाई तू विवाहित आहे का? विवाहित आहे, तिथं का पडली आहेस? म्हणत आहे त्याचा प्राणदाता उष्णा कवी माझा पिता, शर्मिष्ठाची राजदोळीता तिने ते टाकी. मग तिने सांगायला सुरुवात केली, दैत्यांना प्राणदान देणारा ऐका नाही जो शुक्राचार्य माझा पिता आहे, मी शर्मिष्ठ आहे. आणि जी राजदुहिता म्हणजे राजाची सेवक असलेली ती एक कोणीतरी सेवक तिने येथे टाकले. तिने मला काय केलं? इथं टाकून दिलं. तो कोण सांग मध प्रती गेलो म्हणे राव येती देवयाने म्हणे दरी आतेन बाहेर काढे. राजा सांगितलं, राजा मला काय करीतून बाहेर काढ येतील म्हणे.
ययाती तू पवित्र नृपती कुलवंतस, मी ब्रह्मपुण्या कन्या वंद्य अत्यंत, माझा धरावयात आणि योग्य होशी राजेंद्र. तिने सांगितलं राजा तू पवित्र आहेस, राजा आहेस, कुलवान आहेस आणि मी ब्रह्मकन्या आहे, वंदे आहे मी तिन्ही लोकात, कारण शुक्राचार्याची मुलगी आहे. वंदे, माझा हात धरण्यास तू योग्य होशील, मला बाहेर काढ, म्हणजे माझ्याशी विवाह करण्यास तू काय होशील, योग्य होशील. याची म्हणे हे त्वर यथार्थ देवणी असो असत, बाहेर काढले त्वरित स्वरूप अद्भुत नवर नव्हे. यातीने आपला हात दिला आणि डावा हात देऊन तिला काय केलं, बाहेर काढलं. रातोत्पल सुकुमार कैसे करतल परम सुंदर, परम आगत त्याच्या कारण नक्षत्र ऐशे तिच्या सौंदर्याचं वर्णन करताय. मला खूप ती सुंदर होती. आकर्ण नेत्री लावण्य खाणी, उपमेश रंभामिनिका उनी, अंगीचा सुवास वनीन बहुक तसे चौकडी. तिच्या अंगाचा सुगंध सगळीकडे वाहत होता. साधका साधे निदान की रंका सापडे धन, की जन्मान दाशी आले नाही तैसा राव सौ. राजलोक महाराज कध्या धनाच्या माग सापडेल, धनाचा अंडा सापडा, धनाच्या शोधात निघालेले आहे का नाही. तर धनाचा अंडा एखाद्या रंक एखादा किंवा एखादा साधक आहे आणि साधकाला त्याचं साध्य काय व्हावं, प्राप्त व्हावं, किंवा जन्मापासून आंधळे असलेल्या डोळे आल्यावर जसा आनंद होतो तसा राजाला आनंद झाला. म्हणे सुकुमारी ग्रहास जाई, स्नेहासुदे निधर देई, शुक्ल पक्षी लवलाईन जैशी वाढे शशिकाला. आणि सांगितलं आता तू काय कर, तुझ्या घरी निघून जा आणि माझ्याविषयी तुझ्या हृदयात स्नेह असू दे, आहे का नाही. मी तुला जीवदान दिलंय याचा काय असू दे, स्नेह असू दे. आणि जशी शुक्ल पक्षामध्ये चंद्राची एक एक कोर काय होत जाते, वाढत जाते. येरी मनी मनीचा अर्थ पुरविणार रमा, म्हणजे तसं प्रेम वाढू दे. रमाकांत पुसून गेला नृपनाथम भार्गवी जात सोग्रामा. आणि मग महाराज इकडं राजाने आपल्या मनातली इच्छा तिथं तिला सांगितली, माझ्याविषयी प्रेम असू दे. आणि पुरविणार रमाकांत, आणि पुरवणारा कोणी, राजा महाराज साचू कोणी होता, सगळं निघून गेला राजा. नगरा समीप जाऊन त्वरित वृक्षाखाली बैसली रडत, घुर्णिकेच ते कोणी सांगत वर्तिमान सर्वही. आणि मग ती आपल्या नगराजवळ गेली, पण नगरात नाही गेली, आणि एका झाडाखाली काय झाली, रडत बसली, आहे का नाही. पितियास जाऊन एका जवळ शौकाजवळ सांगितलं, पितियाशी जाऊन तोरे सांग, निर्दय दैत्याचा सांडी संग, नाहीतरी करीन दे त्या जीव आसुरीन आपली. तिने माझ्या बापाला जाऊन सांगा त्या सगळ्या राक्षसाचा त्याग कर, कारण त्या राक्षसाचा राजा त्याच्या मुलीने मला काय केलंय, असं केलंय, नाही मी प्राण त्याग देते. सांडून दुष्ट हे सकल शिष्य करावा देवपाल, परम सत्वगुणी सुशीलन व दिल सकल दैत्याशी. सांगितलं देवांचं पालन करणारा देवपाल, त्याला काय बनवतो आता, शिष्य. राक्षस ते सोडून सगळ्या दैत्याचा नाश होऊ दे. गुरुनिका धावली त्वरित शुक्रात जाणवी सर्व मात, शर्मिष्ठेने केला घात मरून वाचली देवयानी. आणि शुक्राचार्याला सांगितलं की शर्मिष्ठेने काय केला होता, घात केला, पण देवयानी त्याच्यातून काय झाली, वाचली. वर्तमान ऐकून साध्यंत शुक्र वेगे आला धावत, कंठी लावून मिठी गायतन देव याने पित्याच्या. मग त्या शुक्राचार्याने त्यांची बेर झाली, बिजली कंचुकी आणि चिर तुटून गेले मुक्तहार, रडे आक्रोशे सुकुमारन शुक्र शांतवीत येते. शुक्राचार्य रडण्यापासून तिला शांत करू लागली. थांब थांब, काय झाले सांगू इले, मद शर्मिष्ठेने मारिले, वनी घोर कुपी ढकलिले प्राण जावा म्हणून. तिने सांगितलं मला शर्मिष्ठेनं मारलं, गेलं कुपाट टाकून, त्या विहिरीत टाकून, आहे का नाही. आणि मला आता माझा प्राण जावा म्हणून मला टाकलं. नवश पुत्र याती तो पातला मुर्ग प्रति, जेने मध्ये धरून हातीन कुपा बाहेर, नवशाचा मुलगा याती आला म्हणून मला काय केले, बाहेर काढलं, मारून लोटिले कुपा. याचा खेद न मनी किंचित, परी दुष्टोत्तरी छळिले बहुत, तेन वदवे माझेनी. ते सांगितलं बाबा मला, शुक्राचार्याला सांगितलं मला मारून टाकलं तर मला त्याचा खेद नाही, पण माझी छळ खूप केलाय, आणि त्या छळ केल्याचं मला काय व्हायला, वाईट वाटायला लागलं. जाण तेनी तवची जी येते काय देव कीर्ती अंगा नको तरी सांगा पा की काय अर्जुनाला तेच तर भगवंत सांगू लागले, तू निर्मत्सर सदा येता येतो निघशील केर मागुता, पण ते गती समजता न म्हणेल या हे म्हणते गेला रे गेला अर्जुना मा हा सांगे हा बोलू उरला निका काही. हे पळता पळून येते ती धरोनी अवकळा करीती, नगणित कुठे बोलती ऐकता दूध, मग ते वेळी हे फुटावे तरी आता लाठेपणे कान झोंजावे. तरी सांग पा केवी निघावे येथून तुवा सांग. ओकटे बोलता उत्तर तुझे बहुकालीचा मित्र, युक्ती कांजी पडता बिंदू मात्र घटनाशी तुझाचा.
महाराज ओकटे बोलत आहोत तर वाईट बोलणं म्हणजे एवढं काय आहे की अनेक वर्षापासून चाललेली आलेली मित्रता एका शब्दाने काय होऊन जाते, तुटून जाते, ऐका नाही. तप्त शस्त्राचे घाई तीक्ष्ण त्याहून शब्दशस्त्र दारुण त्रिभुवनी वंदे तुझे चरण तुझ दूषण लागेले. तप्त शस्त्राचे घाय तीक्ष्ण मला धारदार शस्त्राचे घाव असतात, पण त्या शस्त्रापेक्षाही शब्दशस्त्राचे घाव काय असतात, जास्त जहर असतात. आणि सांगितलं शुक्राचार्याला ती मुलगी म्हणते की तिन्ही लोक तुमच्या चरणाला वंदन करतात, तिन्ही लोक, आणि तिनं तुम्हाला दुष्यन लावलं. मग शांत होऊन देव याने शुक्र पाहतला दैत्यसानी समस्त उभे ठाकले दक्षिणेन आचार्य चरण वंदावया. गेले महाराज सभेत शुक्राचार्य राजाच्या सगळे उभे राहिले. पूज्यासनी नवैश्य कवी म्हणे मज आज्ञा द्यावी, मज विने सुख भोगावीन आचार्य पदवी बुडाली. मग राजानं महाराज पूज्याचं आसन होतं, त्या आसनावर शुक्राचार्य आज बसायला तयार. सोडून देतो म्हणले मी आचार्य तुमचं आचार्य पद, जा तुम्हाला तुमच्या सुखही नको मला, आणि माझ्या तुम्हाला जर सुख भोगायचे तर माझ्याशिवाय तुम्ही काय भोगा. आता सगळ्याला माहित होतं हे जर आपल्यातून गेलं तर मग देव आपल्याला सोडत. त्यांच्या तपाळावर ऐशे बोलता भृगुनिश्चित दैत्यास वाटला कल्पांत वृक्ष परवा धावनिया पाय धरितन एक घालीत पोटात. काही वृक्ष परवा उतरला गादीवरून काय करू लागला, पाया पडू लागला, काही पोटात डोकं घालून लढू लागले. जाऊ नका ऋणानुबंध तुंडला संपूर्ण प्रार्थनाचे विचित्र विंदान नेल तिकडे जावेत ईश्वरी संकल्प आगाध. मग मला त्यांनी सांगितलं आपले ऋणानुबंध आजपासून काय झाले, आता तुटले, संपला आपला. आता आपला प्रारब्धाचा योग होता आजपर्यंत, आता तुटलेला आहे. आता मला जिकडे ईश्वर नेईल तिकडे मी काय करेल, जाईल. ईश्वर संकल्प असेल तिकडे जाईल. म्हणे अपराध झाला काही तो सांगा लावलाय, आम्हाच मारून या जाईल सर्वाशी कळे. त्या दैत्याने सांगितलं आमचा गुन्हा तरी चूक तरी सांगा, तुम्हाला जायचंच पण आम्हाला मारून जा. ऐका नाही, येरी तर मारणारच, पण तुमच्या गुरुच्या हातात गेलेलं बरं. मारून जा म्हणे आम्हाला, तुझे बळे निर्धारी शकल प्रतिमा घातली तो डरी विष्णू महिमा वाणी जे सर्वपर्यंत परी आम्ही मानू तृण प्राय. सांगितलं अरे तुझ्या बळांत आम्ही इंद्राच्या पायात गेल्या ठोकल्या. अरे विष्णूचा महिमा तिन्ही लोकात वर्णन केला जातो, पण आम्हाला विष्णू भगवान गावता सारखा वाटतो. कोणाच्या बळावर, तुमच्या बळावर. प्राण सगळ्याने विष घातले मातेने बालक आपले तारके पुरी वसंडले येथे नचले. की महाराज काय चालतंय, प्राण सखयाने विष घातले. आपल्या जीवाचा जीवलग एखादा त्यानंच विष घातलं, काय चालतंय, विश्वास असतो, काय चालतंय. मातेने बालक आपले आईनच लेकराचे पाय धरून काय केलं, आपटला. तर ते लेकरू आधार कोणाला मागणार आहे, का नाही. तारके पुरी वसंडिले नावाड्यानंच नाव आपल्या पुरात नेऊन ठोकलून दिलं. आता कोणाचा आधार आहे, बरोबर आहे का नाही. इथं काही उपाय चालत नाही. रक्षक करू इच्छित घात दाता भणंगास दौड येत गुरु कुमार गेच लावित तेथे यत्न नचले. की मला जो आपल्याला जीवदान देणार आहे त्यानंच आपला घात करायची इच्छा केली, आता काय होणार आहे, होणारच. दाता बनंगा दौडी. मला दाता जर भिकाऱ्याला हाकलून गेला त्याचं भिकाऱ्याने जायचं कुठं आता, कारण भिकारी कोणाच्या दारात जात नाही, ते कोणाच्या दारात दात्याच्या, तो काय प्रत्येकाच्या दारात जातात, दात्याच्या दारात जातात. आणि म्हणून मला कुठं जाणार. गुरुच जर वाईट मार्गाला शिष्याला लावणारा असेल तर शिष्याला काय चालणार आहे तिथं. आम्हा अंतरता तुझे चरण तत्कालचे सर्वांशी मरण अपराध तरी कवनंत करी विदित स्वामी. आमचा कुणा तरी सांगा, तुम्ही सोडून गेल्यावर आम्ही जगतच नाही म्हणे. आता शुक्र बोले त्या क्षणी तुझे शर्मिष्ठे देव यानी ताडन करून कानने कुपा माझी लोटीली. सांगितलं मला शुक्राचार्यानं की तुझ्या मुलीनं माझ्या देव यानीला शर्मिष्ठेनं काय केलंय, विहिरीत ढकलून दिलं. नवश पुत्रे काढली बाहेरी नये कदा नगरा भितरी देह त्याग करी निर्धारित तुमचे संगे राहता. आणि सांगितलं ऐका ययाती आला नवशाचा मुलगा, आणि म्हणून त्यानं तिला बाहेर काढलं. आणि आता ती नगरात येत नाही, तुमच्या सोबत मी जर राहिलो तर ते आता त्याग करते. बघा आता मला राहता येणार नाही. दैतेंद्र म्हणे आचार्य श्रेष्ठा तुझ्या पादुकावरून वरिष्ठा वळून टाकीन शर्मिष्ठा आणि देव यानी वरुणी. मला त्यानं सांगितलं, त्या दैत्येंद्र म्हणजे देवाचा इंद्रच होता तो. त्यानं सांगितलं बघा हे आचार्य हे श्रेष्ठ तुमच्या चपल वरून माझ्या मुलीला वळून टाकतो म्हणले.
तुमच्यावरून नाही. तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर तुमच्या मला पादुकावरून ववाळून टाकीन शर्मिष्ठा. आणि देवयानी वरून, देवयानीच्या वरून आणि तुमच्या एवढं तुमचं महत्व आहे. त्याला माहित होतं हे गेले की आपलं चटच गेलं, काहीच राहत नाही ना. मग काही न राहिल्यापेक्षा मुलीचा त्याग केलेला असाच करणं सांभाळून तरी आहे का नाही. त्याग केला बरं. आज्ञा द्यायचे निश्चित, घेईन देहांत प्रायचित, राज्य ओवाळीन समस्त तुझी ह्या पादुकावून. तुम्ही आज्ञा करावं मी जीव देतो म्हणे. तुम्ही आज्ञा तर करा आपल्याला, आहे का नाही. तुमच्या राज्य ओवाळून टाकतो तुमच्या चरणावरून. देवयानी तुझे बालक आम्ही कोणाचे सगळे इथे याहून गुरु अधिकन श्रुती शास्त्रे बोलते. अहो देवयानी तुमची मुलगी आहे शुक्राचार्य, आम्ही कोणाची लेकर आहेत. अरे नाशी भाषा सुरू होईल, राग कमी करायची. आम्ही कोणाचे? अहो गुरुला आपल्या स्वतःच्या लेकरापेक्षाही शिष्य काय असावा? प्रिय असावा. आता अन्याय घाली पोटात, चरण धरती दैत्य समस्त, क्षमा मनुष्य तरी उठो सत्य, ना तरी पडू आयशीच. ते सगळे पाय धरले महाराज शुक्राचार्याचे. सांगितलं आता तुम्ही क्षमा केली तर उठत नाही तर आम्ही असेच पडून राहतो. शुक्रमणी जाऊ निवाना, देवयानीची करा प्रार्थना, ते समजल्यास माझे मनान समाधान. तुम्ही एक काम करा सांगितलं शुक्राचार्याने, तुम्ही मला सांगू नका, कुणाकडे जा देवयानीला तिची प्रार्थना करा. ती समजली की मी समजलेलाच आहे. काय अडचण आहे. मला प्रेम होतं मुलीवर, आहे का नाही. आणि जास्तच प्रेम होतं, कारण मुलीच्या प्रेमापोटीच कचालाही काय दिलं, दोनदा जीवदान दिलं. आणि संजीवनी मंत्राचा काय केला, उपदेश केला. आणि आता मला सोडून द्यायला तयार झाली राक्षसाने सगळं. शुक्र आणि वृष परवा दैत्यनाथ आले देवयानी असे ते चरण वंदिते समजताना अपराध क्षमा करी माते. शुक्राचार्य वृष परवा दैत्यनाथ, दैत्याचा मालक वृष परवा स्वतः आला आणि देवयानीचे पुढे लोटांगण घालू लागला, चरण धरू लागला. मला क्षमा कर म्हणे, इच्छेशी ते देव समजत, सुरादुर्लभ ते पूर्व पदार्थ. देवयाने म्हणे त्वरित देव इच्छिता मददरी. महाराज वृष परव्याने सांगितलं तुला काय पाहिजे ते सांग, देवांना दुर्लभ पदार्थ तुला मी देतो, काय पाहिजे ते सांग. ती म्हणाली देतोयस का तू, देण्याची इच्छा आहे का तुझी, मग देत असतील तर ऐक. तरी 10 सहस्र दासी ते शर्मिष्ठा दासी माझी निश्चित, जेथे मज देईल तात तेथे यावे तिने. देवयानीने सांगितले हे दे, 10,000 दास्या सहित शर्मिष्ठा माझी दासी करून दे, तुझी मुलगी दासी. आणि ती सुद्धा जिथंच नाही, जिथं माझा विवाह होईल तिथं सुद्धा तिला माझ्या सोबत दासी म्हणून यावं लागेल. बघ म्हणे ऐशे ऐकता वृष परवा, शेवक पाठवून या तेव्हा दासी समेत सुदैवा, शर्मिष्ठा तुरे आणली. महाराज गेलाच नव्हता वृष परव्यालाही त्याच्याशिवाय, नाही तर शुक्राचार्य महाराज पाठवले शेवक आणि दासी समवेत शर्मिष्ठेला काय केलं, बोलवून घेतलं. पिता म्हणे शर्मिष्ठेशी, आमचे कुल जरी वाढविशी तरी तू होई देवयानीची दासी, न करशी मानसिक न करी मानसिक खेद. काही सांगितलं पोरी, आता जर कुलाचं रक्षण करायचं असेल तर दासी व्हायची, नाही तर आमचं कुळ आता राहत नाही. असो देवयानी शर्मिष्ठे सहित येरी म्हणे तू नांदी अक्षय, या परता मज लाभ नाही. राये कर दोन्ही ते समय देवयानी दिली. आणि मग सांगितलं काही अडचण नाही, की शर्मिष्ठा देवयानीच्या हातात देऊन टाकली. असो देवयानी शर्मिष्ठे सहित तात सदनी प्रवेश, दैत्य स्वगृही समस्त नांदू लागले. आणि मग झालं आता त्यांचं मिटलं, ती दासी झाली. शर्मिष्ठा देवयानीची दासी झाली. सवे घेऊन शर्मिष्ठेशी देवयानी गेली वनक्रीडेशी, पावली पूर्वस्थळाशी खेळे मानशी. आनंदी पुन्हा गेल्या त्या वनक्रीडा करायला, पण आता मैत्रिणी नव्हत्या. आता शर्मिष्ठा देवयानीची काय होती, दासी होती, ऐका नाही निघाल्या. तो मृग व्यसने याती पावला त्याच स्थळाप्रती, तो देखील बहुत युवती दोघी जणी श्रेष्ठ त्या आला. त्याच्या आला त्यानं पाहिले अनेक स्त्री आहेत, पण 2 मुख्य स्त्रिया मुली आहेत, शर्मिष्ठा आणि देवयानी. देखून रावणीवाला म्हणे सकल तरुणीच्या स्वामी दोघी जणी. आणि मग त्याला लक्षात आलं की या सगळ्या ज्या तिच्या भोवताल फिरतायत त्या दोघी मायलकीन असाव्या, नाही का. राव बोले मधुर वचन, मी नवश पुत्र ययाती दान, सोमवंश ध्वज पूर्ण संतती आत्री ऋषीची.
त्यानं सांगितलं मी नहुषाचा मुलगा कोण आहे, ययाती आहे, चंद्रवंशात जन्माला आलेला मी राजा आहे, नाही का नाही. आणि आत्री ऋषीची काय आहे, आमची संतती आहे, आम्ही वंश आहे आमचा. देवयानी म्हणत आहे अशी, शर्मिष्ठ आहे माझी दाशी, मी शुक्रात माझा जाण निश्चयशी ओळख मानसी असे. देवयानी सांगितलं की शर्मिष्ठ आहे, आणि शर्मिष्ठा माझी कोण आहे, दासी. ते उघड करून, आणि मी शुक्राचार्याची मुलगी आहे. व मनात तुमच्या जर मनात ओळख राहिली असेल तर, कुठली ओळख, हिरीतून काढली, डोळ्यामध्ये गोपातून काढलेली गोपा असतात येऊन मी होईल तुझी पट्टराणी पाणी ग्रहणी येतो. सांगितलं तिने की तुम्हाला विहिरीतून काढले, जीवदान दिले, मी तुझी पत्नी होईल. राजा म्हणे तो ब्रह्मकुमारी परमकोटपिष्ट त्याच्यावरी समर्थ तो पिता निर्धारित शुक्राचार्य असुरगुरु. त्या सांगितलं हात जोडतो, तू एक तर ब्रह्मकुमारी ब्राह्मणाची मुलगी, आणि तुझा बाप कसा आहे, परमकोपिष्ट रागीट आहे. एका दिवशी जवायला छो करायचं की जळून टाकायचा, काय काय रागीट माणसं काय करायचं. म्हणून आपलं नको बाबा, आपलं समर्थ पुन्हा समर्थ येतो, त्याला काही दुसऱ्याच्या बळाची काय नाही गरज नाही. आणि युद्ध करावं थोडंच लागते, पुढच्या जाळायला मारायला रागही जास्त राहतो आहे का नाही. आणि असुर गुरु येतो, दैत्य गुरु येतो, त्याच न कळता लग्न कैसे करावे प्रमाण येरी म्हणे माझे वचन परम मान्य प्रदेशी. त्या सांगितलं बाबा लग्न करायचं तर त्याला विचारू तरी अगोदर, नाही म्हणलं तर कशाला करायचं अगोदर. तिने सांगितलं तू त्याची चिंता करू नको, माझे वडील माझ्या वचनाच्या बाहेर जाणार, मान्य माझं वचन त्यांना. मग दासी पाठविली सत्वर, कवीचं सांगितलं समाचार, परम आनंदाला भृगुवर आला सत्वर त्याला. मला झालं शुक्राचार्यालाही आनंद झाला, शुक्राचार्याला पाठवून दासी पाठवून बोलावून घेतलं. पाठला देखून कवींद्र नमस्कार ययाती राजेंद्र, मनोरथ परिपूर्ण आयुष्याचाचरम गुरु गुरुवर जाईल त्याचा. आणि महाराज राजाने त्यांना शुक्राचार्यांना नमस्कार केला, आणि मनोरथ पूर्ण आयुष्याचाचरम आमची इच्छा अशी आहे असं बोलून दाखवलं. देवयानी बोली वचन पिते आता उदरीचे हे रत्न त्यास ग्राहक न उष्णंदन घ्यावं लागे पाताला. तिने बोलायला सुरुवात केली, बाबा हे तुमच्या उदरातून निघालेलं रत्न म्हणजे देवयानी, आणि तिला गिराहिक म्हणून ययाती काय झालेला आहे, लागलेला आहे. कचेरी दिले शाप वचन दुसरे ब्रह्मसूत्र प्रमाण तरी न करिता मन करिदान माझे आता. आणि मला कच्यानं दिलेला शाप आहे की तुला क्षत्रियाशी काय करावं लागेल, विवाह करावा लागेल. म्हणून आता मागे पुढे पाहू नका, द्या आशीर्वाद, आनंद रे भोगू आपण, सकल संपत्ती तेथे आणून यथा सांगा केले लग्न देत आनंदन पाऊस आला. भरपूर आनंद दिलं, म्हणजे तेव्हा हे आनंद देण्याची काय होती पद्धत होती, भरपूर दिली. महाराज तुकोबा एक नियम आहे विवाहाचा, द्यावं का देऊ नये असं त्याच्यात एक नियम तुकोबा यांनी सांगितलेला नियम आहे. महाराज नवरदेवाकडे मागू नये, आणि मुलीच्या बापानेही तिला आपल्या यथानुशक्ती अलंकार घालावेत. तुकोबराय म्हणतात साळंकृत कन्या दान पृथ्वी दानाचे समान. अलंकार घालून अलंकृत मुलगी जर विवाह करून दान दिली तर पृथ्वी किती अकराचा तुकडा, खालचं ढेलं का वरचं ढेलं, पृथ्वी दानाचे समान. सगळी पृथ्वी जेवढी पृथ्वीचा व्यास असेल, मर्यादा असेल तेवढी पृथ्वी दान दिल्यात. परिते नकडे या मुढा येईल भोग कळो पुढा. तुकोबा म्हणतात दोन्ही होत रे, कशाला उग मागामागे हे करता. आचरता धर्म, आचरता धर्म बरे पोट, आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. पोटही भरत आणि धर्मही टिकला जातो, पण कर्म आचरता कशाला कर्म सोडायचं आहे का नाही. म्हणून झालं ते आता भरपूर काय केलं, आंदोलन दिलं. शुक्र म्हणे यातीस तुझं सांगणे एक रहस्य, तुवा रेतदान शर्मिष्ठेसन सहसाही न करावे. आणि महाराज पण ती दासीदा जाणार होती ना बरोबर शर्मिष्ठा, कारण तिचं मागून तसं घे, जिथं जिथं माझा विवाह जरी झाला तर तुला माझ्या बरोबर यावं लागेल. शुक्राचार्याने सांगितलं हे बघ हे शर्मिष्ठाही दिसायला सुंदर आहे, पण तो शर्मिष्ठेच्या सौंदर्यावर भाळायचं नाही असं ययातीला सांगितलं.
ही राजतनया निश्चयशी परी मम कन्येची होई दासी हीच भोगिता निश्चयशी शाप शस्त्रे ताडी. तुला सांगितलं मी या राजाची जरी मुलगी असली तरी माझ्या मुलीची काय दासी, हिचा जर तो भोग घेतला तर मी तुला शाप देईन. कदान घडे म्हणे याती द्विज म्हणे माझे पाय शिव हाती मग प्रमाण करी नृपती शुक्र चित्ती आनंदाला. मला तिनं सांगितलं मी असं माझ्या कोणी याती मला घडणार नाही. त्यांनी सांगितलं माझ्या पायाची चरणाला स्पर्श करून शपथ घेऊन सांग. यातीनं सांगितलं ठीक आहे शुक्राचार्याला. मग शर्मिष्ठे सहित देवयानी ययाती निघाला घेऊन जामाताशी बोलावणे शुक्र गेला. स्वस्ताना जावई वाटा लावला. शर्मिष्ठा देवयानी दोघी निघाले आपल्या नगराला लागून. मिरवत आला न उष्णंदन भार्गवीचे वचन प्रमाणाने ययाती राव माने. कारण आपल्या नगरापर्यंत तो आला आहे का नाही. आणि देवयानीचं वचन तो नेहमी काय करायचा, ऐकायचा, मानायचा. ययाती मानायचा. शृंगारवनी निवणी ठेवली ती क्षणी विश्राम सदन बांधून दासी दिलेल्या शेवशी तिला शृंगारवनात नेऊन ठेवलं आणि एक विश्राम गृह बांधलं आणि त्याच्यात सगळ्या दाशा 10,000 होत्या. द्या दाशा का कमी होते का? हो ते राजा होतो म्हणून बोलवतो एवढ्या जगवणं म्हणजे काय सोपं आहे का? ठेवल्याच्या विश्राम गृहात पती संघ वेगळा करून सकळ भोगपूर्वी देवयानी शया शृंगार भोजने आपणा समान मान देत. मला त्यांचं ते देवयानीच्या पतीच्या इच्छा पूर्ण देवयानीचे संगती परम सुखावी याती तुच्छ मानी अमरावती नाही गणती आनंदा. मग त्याला आपल्या पत्नी पुढे इंद्रपदे काय वाटायचं, तुच्छ वाटू लागलं. यदू आणि तुर्वसू पुत्र झाले कवींद्र कन्येस 32 लक्षणी डोळसन रूप विशेष नवर्णवे. यदू आणि तुर्वस यदू आणि तुर्वस नावाचे 2 मुलं देवयानीला झाले. ते महाराज म्हणले त्याच तोला मोलाचे 32 लक्षणी पूर्णच्या पूर्ण त्यांच्यात काय होते लक्षण. डोळस म्हणजे डोळस तर सगळेच असतात पण चर्मचक्षु नाही, ज्ञानाची डोळे असलेले आणि रूपवानही होते. शृंगारवनी राजसुता सकळे भोग भोगिता परी पती विने तत्वतन खंदिरागार समान. महाराज शृंगारवनी राजसुता एखादी राजाची मुलगी असेल तिला शृंगार वनात ठेवलं, चांगल्या जागी ठेवलं, सगळे भोग दिले, पण जर पती सोबत नसेल तर तिला ते भोग खैराच्या इंगळासारखे लागतात आहे का नाही. म्हणे कर्माची गती गहन न सटे कद्या भोगल्यावर मी दास्य पावले पूर्ण पती संगणीची हे शर्मिष्ठेचं वर्णन. शर्मिष्ठा मनात खायची काय माझं कर्म आहे की मला पतीची संगती न मिळता दास्य व्हावं लागले. काय कर्म असेल. पतिविना भोग शृंगार वाटती दैश विकार निद्रा न लागे अनुमात्र विकल शरीर पडत असे. तिला सतत चिंता शरीर पुरुष होत चाललं. जीवनाविन कासार दीपाविन व्यर्थ मंदिर फलाविन तरुवरण देवी शरीर व्यर्थ माझे. जीवनाविन कासार जीव पाणी नसेल तर तळ केवढे काय पाहिजे. पाण्याशिवाय तळ व्यर्थ. दीपाविन व्यर्थ मंदिर मोठं घर बांधले पण त्यात लाईटच नाही उजेडत नाही काय फायदा आहे त्याच्यात. फलाविन तरुवर झाड मोठे पण त्याला काय येत नाही फळ नाही. तसं माझं शरीर व्यर्थ आहे. तो मृग आम्ही शेयाती पातला त्या वनाप्रती प्रभूत श्रमल्या विश्राते पावा वयात येते आला. शर्मिष्ठीला त्यांना जिथं दिलं होतं ती राहायला अशांना राजा फिरून तिथं आला. विश्रांतीला बसला. प्रधान म्हणे नृपवर राजे येथे राहावे साचार अवश्य म्हणून दळभारण केला स्थिर त्यातले. मग तिथं त्यांचा 1 दिवस राहण्याचा निश्चय झाला राजाचा ययातीचा. शर्मिष्ठेत आनंद बहुत बाहेर आली अंतल रुळत तिचे सौंदर्य पाहता रतिकांतन भुलवून वेळा होय. ते ययाती बसलेला होता. शर्मिष्ठेला ययाती बघून आनंद झाला आणि महाराज तिनं आपल्या डोक्यावर पदर घेतला आणि बाहेर आली. तिचं सौंदर्य पाहिल्यावर ययाती वेडा झाला. बहुत्या तिच्या सहस्रदाशी सदा तिष्ठती सेवेशी उदक ठेवणी राहायशी अभ्यंग करवी शर्मिष्ठा. राजाचंही तिनं स्वागत वगैरे पूजा वगैरे केली. आपण स्वहस्ते करून करी रायास तैल मर्दन मार्जन राहिल्या भोजन देत आपण शर्मिष्ठा. मग सगळी सेवा करायला काय केली शर्मिष्ठेने राजाची सुरुवात केली. जेवण वगैरे भोजन वगैरे सेवा केली. राजेंद्राची भाडी मृग मद तिलक रेखी वेल्लाडी दिव्य चंदन उठीत दिली हार घाली स्वहस्ते. राजाच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा तिनं पाहिला आणि म्हणून काय केलं की दिव्य चंदन उगाळून त्याला आपल्या हाताला लावला आहे का नाही. म्हणजे कस्तुरीचा टिळा पाहून का लावला की बाबा भाविक आहे या टिळा चालतो
तुळशीमाळा का गोपी चंदन कस्तुरी मळवट, चंदनाची उटी कस्तुरी मळवट आणि चंदनाची उटी, ती कस्तुरी होता पण मग ही चंदनाची उटी लावली त्याला. हार घाली सुहस्ते हार घातला त्याच्याकडे, ऐसा सोगुने करून मोहिला न उष्णंदन राजा म्हणे माझे म्हणून तुझा संग इच्छित असे. राजाने मग तिला मला प्रसन्न झाला म्हणे तिच्यावर. परी कोपेल देवयानी मी काय करू सांग यक्षणी, येरे म्हणे मी राजनंदिनी वरिले म्हणे पूर्वीच म्या. तिने सांगितलं पण तुझ्या संगतीत राहतो माझ्या पत्नी देवयानी रागवली, काय करावं. तिने सांगितलं अरे मी राजाची मुलगी आहे का नाही, वृषपर्व्याची मुलगी होती ना ती. तिने सांगितलं काय मी मनोमंत तुला पहिलंच वरून टाकले राजा, मनसुमनांची माला तुझे कंठे घातली नृपाला, तिचे मन राखेशी सुशीला माझी उपेक्षा करून या. सांगितलं अरे तू मान्य कर नको करू, मी मनरूपी फुलाची माला अगोदरच तुझ्या गळ्यात घातली आणि तुला पती काय केलेला आहे मानलेला आहे. अशा प्रकारे मला ती शर्मिष्ठा बोलायला लागली. पुढची कथा उद्या लावूया. पुंडली करू द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव.